नमस्कार. अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हणजे काय, 15 ऑक्टोबर 2025 पासून देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या 2000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे व तसेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, ही PM किसान योजना. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतकरी हा आपला अर्थव्यवस्थेचा पाया आहे. शेतकऱ्यांना मेहनतीवर देश उभा आहे, परंतु या अर्थस्थितीत करण्यात आले सरकारने त्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान अस्तित्वात झाली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे, जी वर्षात 3 सन्मान हप्ते म्हणजे 2,000 रुपये बँक खात्यात जमा होते. आता सर्वात एक चर्चा सुरू आहे. PM किसान योजनेचा 21 हप्ता कधी जमा होणार आहे? 2000 रुपयाची रक्कम कोणत्या दिवशी खात्यात जमा येणार आहे? चला तर याविषयी सविस्तर माहिती पाहूया. आणि एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज अपडेट देत असतो. PM किसान योजना म्हणजे काय? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतात सरकारची एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. उद्देश होता देशभरातील लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे, त्यांच्या शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी मदत करणे आणि त्यांना सन्मान जागवण्यासाठी हातभार लावणे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 सन्मान हप्त्यामध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये रक्कम थेट बँकेत खात्यात जमा होते. DBT डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर. आजपर्यंत देशातील 11,000 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु प्रश्न आता आहे की PM किसान 21 हप्ता कधी जमा होणार आहे? PM किसान योजना 2025 सालच्या ऑक्टोबर महिन्यात PM किसान योजनेचा 21 हप्ता जाहीर होणार आहे. अधिकृत सूत्रानुसार हा हप्ता 15 ऑक्टोबर 2025 रोजी पात्रता शेतकऱ्यांना खात्यात जमा होईल. 15 ऑक्टोबर 2000 पासून देशभरातील लाखो शेतकऱ्यांना खात्यात 2000 ची रक्कम जमा होणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हप्त्याच्या वितरण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील. त्या कार्यक्रमात देशभरातील अनेक राज्यातील शेतकरी थेट सहभागी होतील. सरकारनुसार 9.5 कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आणि एकूण 19 कोटीहून अधिक रक्कम वितरित होईल. आणि एक खास विशेष माहिती येत आहे शेतकऱ्यांसाठी. ज्यांना शेतकरी आपले KYC पूर्ण केले आहे, आधार बँकच्या खात्यात लिंक केले आहे आणि भूधारक पातळी पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत रक्कम जमा होईल. वेगवेगळ्या राज्यानुसार बँक प्रक्रिया थोडी बदलत आहे, कारण की राज्यामध्ये रक्कम 15 लाखांतर जमा होत आहे, तरी काही ठिकाणी 2 ते 3 उशिरा जमा होणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत